तर विकी घागस. माझ्या सोबतीला जोडले जात आहेत तुमचे मित्र सहकारी समालोचक निखिलजी. निखिलजी इकडे आल्यानंतर आय थिंक तुम्हाला काय फील झाली जरूर याच्यावरती आपण चर्चा करूया. पहिलाच बॉल डेफिनेटली स्पर्धा दर्जेदार आहे योगेश. आणि या विभागात खरं तर एक वेगळ्या दर्जाचं क्रिकेट जनबान वाहुली आणि त्या विपक्षामध्ये वेताळ स्पोर्ट्स दलेपाडा अशी क्रीडांगणावरती लढत सुरू आहे. शुभम आणि मिथुन ही जोडी विकी गोलंदाजी करतात. पहिलं सत्र पूर्वार्धाचं 4 षटकांची लढत आहे. टॉस जसा जिंकला तसा निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. इथे पहा बॅट अँड पॅडमधून हलक्या हातानं चेंडूला मागच्या दिशेनं वळवलंय. बॉल चाललाय फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून अत्यंत वेगानं चेंडू निघून जाईल. सीमा रेषे पलीकडे आला इथे दमदार चौकार. क्षेत्ररक्षकामध्ये परंतु त्या रेसमध्ये अखेर चेंडूचा विजय झाला आणि पहिल्याच चौकार या ठिकाणी जय हनुमान वाहुली संघासाठी येत असताना मिथून ठाणगेच्या बॅटमधून 5 धाबा फलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण या ठिकाणी अनुभवतोय. ओर तो विकेटनं मारा करतोय. हो बॅटची ॲक्टिंग पुन्हा एज होते आणि चेंडू चाललाय थर्डमॅनला. काय मॅचेस आज पाहायला मिळतात. नेट टू नेट फाईट. पहिल्या सामन्यापासून आपण लढती पाहिल्या. सगळ्याच्या सगळ्या मॅच हाय व्होल्टेज आणि चुरशीचे सामने क्रीडांगणावरती पाहायला मिळाले. खरं तर एस जी स्पोर्ट्स डोहोळेचं हे दमदार आयोजन आणि त्याच माध्यमातून ग्रामीण किंवा भिवंडी सिटीचं क्रिकेट असू द्यात त्या दोन लढती देखील अत्यंत काटकतेनं पाहायला मिळाल्या. बॉल तयार. हाफ ट्रॅकर होता त्याला उडवला. बॉल चाललाय फाईन लेगच्या डीप झोन मधून चेंडू निघून जाईल. अगदी स्क्रीनच्या बाजूने चेंडू सीमा पार आलाय. दमदार षटकार. जबरदस्त मात्र या ठिकाणी शॉर्ट सिलेक्शन आणि रिप्ले मध्ये पाहू शकाल जागा बनवली आणि हो केलाय. वा वॉट कनेक्शन. आणि चेंडू मात्र जाऊन लँडिंग झालं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वेगवेगळ्या अँगलला मात्र तुम्हाला हा ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. दरम्यान वाहुली संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि वाहुली गावचे युवा उद्योजक मिस्टर गौरव पाटील यांच्याकडून संघाला शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद गौरव पाटील. आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. आज भारतीय वेळेनुसार जर पाहिलं निखिलजी तर एक्झॅक्टली 1:49 झालेले आहेत आणि अजूनही मात्र यूट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक ही स्पर्धा एन्जॉयमेंट करत आहेत. हेच तर क्रिकेटवरचं प्रेम आहे. आणखीन एक दर्जेदार फटका. मिड विकेटला वळण दिलंय बॉलला. थोडासा क्लायमेटिक कंडिशनचा प्रभाव इथे जाणवायला लागला बॉलवर. कारण आता खरं तर पूर्णतः जे एन्व्हायरमेंट आहे ते पूर्णतः दमट किंवा थंड हवा जे क्रीडांगणाच्या आतमध्ये बॉलवर इम्पॅक्ट करते आणि त्यामुळेच आउटफील्ड जरी फास्ट असली तरी देखील चेंडूचा वेग मंदावलाय. इथे 2 धावा कनेक्ट झाल्या. टीमची टोटल पोहोचली आहे ती मात्र 14 या आकड्यावरती. 14 ऑन स्कोर कार्ड. पहिलं षटक विकी जो दळेपाड्या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. या षटकातला शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन फुल टॉस पाठवलाय. त्या फुल टॉस वर फुल टोल वसूल केला गेलाय. बॉल नो प्लस चौकार. अशा टोटल 5 ज्या धावफलकावर होतील कनेक्ट. पंजे आला इथे मात्र पहा विकीने चुकी केली आणि त्याच्यावरती फलंदाज शुभम जाधव मात्र त्या ठिकाणी बरसलाय. आज दोघांच्या बॅटमधून चांगले फरके पाहायला मिळत आहेत. आणि पहिल्या षटकाचा विचार आपण केला तर पॉवर प्लेच्या खेळामध्ये जय हनुमान वाहुली संघाची जबरदस्त सुरुवात आणि सध्या पाहू शकाल वाहुली संघाचा डगआउट तुम्ही पाहू शकाल रिलॅक्स मूडमध्ये आहे. कारण ज्याप्रमाणे सुरुवात त्यांना मिळणं गरजेची होती ती सुरुवात मात्र दोघांनी प्राप्त करून दिली. एका बाजूला शुभम जाधव तर दुसऱ्या बाजूला मिथुन ठाणगे. 19 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात आणि विकीच्या विरोधात आक्रमण चढवण्यामध्ये यश प्राप्तता झाली आहे शुभम आणि मिथुन या जोडीला. परंतु एक गोष्ट आवर्जून या पुढच्या बॉलवर फ्री हिट देखील. त्यामुळे आता पहिल्या षटकात किती धावा जमा होतील. बॉल तयार. बॅकफुटवर जाऊन वीरेंद्र सेवाग स्टाईल पंच केलाय. बॉल पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आला इथे दमदार चौकार.
हिटच्या बॉलवर इथे संधीचं सोनं निश्चित केलंय फलंदाज शुभम यानं. 2007ला 9 ऑक्टोबरला जे कौन्सिल भरवली गेली, खरं तर युरोपियन कंट्रीजमध्ये फुटबॉलची जी संकल्पना लीगमध्ये एक्झिक्यूट केली गेली त्याच गोष्टीचा विचार होत होता आणि तेच हेरलं खरं तर भारतानं आणि DLFने त्याला बॅकअप दिला आणि तदनंतर मग इंडियन प्रीमियर लीग नावाची जी संकल्पना आपण पाहिली यशस्वी, त्यामध्ये खेळाडूंना एक सूचना आहे की थोडंसं शिस्तीचं पालन आपल्याकडनं होणं गरजेचं आहे. स्क्वॉडमध्येच आपण बसायचं आहे. चला बाहुली संघ ज्या आपल्यासाठी खुर्च्या तिकडे आहेत त्या खुर्च्यांवरती आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. अन्यथा इतकी शिस्तमय स्पर्धा, इतका सुंदर डोलारा आणि या सगळ्यांना प्रोफेशनलिझम प्राप्त व्हावं याकरता खेळाडूंनी देखील त्यांचं सहकार्य पुरवणं गरजेचं आहे. इथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. संघाची टोटल पोहोचली आहे 23 या आकड्यावरती. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. 23 धावा धावफलकावर आल्यात. बॉलिंग मार्कवर निशांत, षटक क्रमांक 2. ज्या निशांतनं पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजांना शांत केलं होतं, प्लेअर ऑफ द मॅच साठी पुरस्कार पटकावला होता, तोच निशांत आलाय. आणि पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर या ठिकाणी मिथुननं फुल करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू चालला अगदी जमिनीच्या मार्गानं. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. आणि निखिलजी आपण जर पाहिलं तर आय थिंक फ्री चेंडूवरती कमीत कमी मोठे फटके येत असतात. याचं कारण तुम्हाला मी सांगतो की फलंदाजाच्या मनामध्ये एकच ध्येय असतो की मला मोठा फटके खेळायचा, परंतु मागील चेंडूवरती पहा. खरोखरच मी शुभमचं कौतुक करेन. चेंडूची लाईन त्यांनी पाहिली, चेंडूचा टप्पा पाहिला, चेंडूची एक्झॅक्टली वेग किती आहे ते पाहिलं आणि त्याच्यानंतर शेवटच्या क्षणाला त्यांनी मात्र त्या ठिकाणी बॅट तोंड उघडलं. यालाच म्हणतात परफेक्टली कार्यक्रम. गोलंदाज निशांत पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट. आखू टप्प्याचा बॉल त्याला मागच्या क्षेत्रात इन फ्रंट ऑफ द विकेट, बॅक ऑफ द एंड बॉलला पाठवलाय. मुख्य मंचाला मानवंदना देत असताना ठोकलाय बॉल. षटकार. जे प्रगती पथावर ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. जागा बनवली, प्रॉपर शफल झाले, बॉलची लाईन ऑफ ऍक्शन तिला ओळखला आणि सरळ पिक करून फेकून दिलं मागच्या झोन मध्ये. संधीला तुम्हाला रूपांतरित करता आलं पाहिजे आणि तेच काम इथे ते धाडस फलंदाज मात्र दाखवतायत. निश्चितपणे जागा बनवली, जागा दिली, परंतु तुम्ही जागा देऊ नका. सध्या जागेला फार भाव आहे. षटकार आलाय आणि आज शुभम जाधव वेगळ्याच मूडमध्ये पाहायला मिळतोय. सातत्याने पाहू शकाल त्याच्या आवडीच्या बॅटला तो मात्र किस करतोय. निशांत पुन्हा मात्र या ठिकाणी मार्गस्थ झालाय. व पुन्हा तोच फटका, पुन्हा हुक केलाय आणि चेंडू सरळ चाललाय. लॉंग स्टॉप. ओ दिशेने शेवटच्या क्षणाला मात्र पाहिलं तर त्या ठिकाणी आता मात्र चेंडूला स्टॉप केला, सेव्ह केलाय की नाही हे आता मात्र एक्झॅक्टली पाहावं लागेल. आणि यस लगेचच मात्र पाहू शकला ऑफिशियल पंचाने आता टीव्ही पंचाकडे मात्र हा निर्णय सोपवलाय. परंतु आज शुभम जाधव काय खेळलाय, काय खेळतोय आणि हे दृश्य पहा. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु शेवटच्या क्षणाला आता मात्र तो चेंडू आहे तो मात्र बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पकडलाय की चेंडू पकडत असताना त्या खेळाडूचा एखादा शरीराचा भाग तिथे मात्र स्पर्श झाला हे पाहावं लागेल. एस निर्णय BCR रूम पर्यंत आला, ब्रॉडकास्टिंग कंट्रोल रूम, आणि इथे पडताळून पाहिलं जात आहे. तिसरे पंच देखील आमच्या समवेत आहेत. त्याचप्रमाणे एक पारितोषिक आलेलं आहे. वेताळ स्फोट दलेपाडा संघासाठी कुठल्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर भादाणीगावचे उत्कृष्ट क्रिकेटर स्वप्नील कथोर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. प्रत्येक धाव फार महत्वाची आहे आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी या प्रिन्स मूव्हीजवरती आपण वेगवेगळ्या अँगलनं मात्र दृश्य आणि या पंचाचा निर्णय आलाय हा चौकार. चौकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या पाहू शकेल या ठिकाणी पुढे जात असताना 34 धावा लागल्या गेल्या आणि दुसरा षटकाचा खेळ अजूनही प्रगती पथावरती सुरू आहे. किती वेगाने धावा इथे जोडले आज जय हनुमान बाहुली संघाने. व कडक शॉट, व्हॉट अ ग्रेट शॉट, क्लासिकल, आणि चेंडू चाललाय कव्हर पॉइंटच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार या ओव्हरमध्ये येत असताना निशांतच्या अगेन्स्ट. वाव, क्लासिकल,
ज्यावेळी आपण संगीत ऐकतो ना निखिल, त्यावेळी कानांना बरं वाटतं आणि ज्यावेळी एखादा क्लासिकल फटका जो पाहतोय त्यावेळी डोळ्यांना पाहायला खूप बरं वाटत असतं. पोझिशन पहा, अगदी लूपमध्ये होते, बॉलला ओळखलं त्यानं आणि तदनंतर शरीराचा ज्या पद्धतीनं बॉडी बॅलन्स हवा आहे त्या बॉडी बॅलन्सला कंट्रोल केल्यानंतर कसं एक्झिक्युशन परफेक्ट व्हावं त्याचं उत्तम उदाहरण हा फटका होता. त्यावर आल्या 4 धावा. संघाची टोटल 38 या आकड्यावरती. बॉल तयार. या षटकातला पुढचा बॉल आपटून टाकलाय, त्याला स्लॅश केला एक्स्ट्रा कव्हरला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, अत्यंत वेगानं दुसरी धाव देखील इथे पूर्णत्वास नेण्यामध्ये यशस्वीता प्राप्त केली आहे टीम जय हनुमान वाहुली संघ. इथून मात्र धावा मिळतील त्या 2. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 40. 4-0. पूर्णतः मी तर म्हणेन की वेगवान फलंदाजी करायला सुरुवात केली आहे. पहिल्या षटकात 23 धाव्या सजवल्यात आणि आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर निशांत सारख्या बलस्थान असलेल्या खेळाडूच्या विरोधात देखील प्रतिहल्ले चढवलेत. इथे पहा क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे, बॉल चालला 2 खेळाडूंच्या गॅप मध्ये, परंतु प्रोटेक्शन आहे डीप मिड विकेटला. दुसरी धाव घेण्याचं जे धाडस दाखवलं ते कदाचित इथून जोखीम युक्त ठरू शकेल का. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय थेट येऊन पोहोचला बीसीआर रूम पर्यंत. इथून मात्र एक ऑथराइज धाव तर जोडली गेली आहे. 2 षटकांचा खेळ देखील संपलाय. आपल्याला पडताळून पाहायचं आहे, परंतु ही स्पर्धा ज्या डोहळे ट्रॉफी 2026 ची चर्चा खरं तर महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या प्रत्येक सोशल मीडिया ग्रुपवर सुरू आहे, इतकं दर्जेदार आयोजन डोहळे ग्रामस्थांनी मात्र इथे सजवलं आहे. इट्स अ OUT आउट. फलंदाजाला परतावा लागणार आहे धावचीच्या स्वरूपात. आणखीन एक पहिला, मला वाटतं हा पहिला धक्का मिस्टर मिथुन हॅज टू डिपार्ट. आय थिंक ज्यावेळी एक्स्ट्रा उद्ध्वस्त केला त्यावेळी मिथूनची बॅट जी होती मात्र हवेत पाहिली आणि एक योग्य निर्णय या टीव्ही पंचाच्या वतीनं या ठिकाणी पोहोचवला गेला. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः या ठिकाणी बॅटिंग करत असताना जय हनुमान वाहुलीची धावसंख्या आतापर्यंत झाली एका गड्याच्या मोबदल्यात 41 धावा. जबरदस्त. मात्र या ठिकाणी फलंदाजाचा खेळ सध्या पाहतोय. नाणेफेकी जरूर गमावली, बॅटिंगसाठी मात्र त्यांना आमंत्रण दिलं गेलं आणि तो आमंत्रण स्वीकारलाय. न्यू बॅटर पाहू शकला आता शुभमच्या सोबतीला 3ऱ्या क्रमांकावरती आल्या प्रज्वल पाटील. फायटर खेळाडू आहे प्रज्वलचा आपण विचार केला तर, परंतु आज कुठेतरी गोलंदाजांना मात्र इथे बाउन्स बॅक करावा लागेल. वेताळ स्फोट दलेपाडा संघाच्या दृष्टिकोनातून धाबा इथे मात्र भरपूर खर्च केल्या गेला आणि आज त्या धाबा रिकव्हर करण्याचा प्रयत्न 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाज करणार का. अनिरुद्ध आलाय वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 3रं षटक हाताळण्यासाठी. चला वेळेचं भान ठेवायचं आहे दलेपाडा संघ, कारण आता ही वेळ वॉर्मअप करण्याची नाहीये तर लढण्याची वेळ आहे, याचं आपण भान ठेवायचं आहे. यापुढची लढत तुम्हाला अजून एक पाहायला मिळू शकेल. BCC बोरिवली आणि आई गावदेवी कलंबोली अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ रेडी राहायचे आहेत. लॉंग रनअप अनिरुद्धचा आपण इथे पाहतोय. सामना करेल या ठिकाणी शुभम. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, लाईन चांगली पाहायला मिळाली. डॉट बॉलला इथे सुरुवात करतोय, हीच अपेक्षा आहे आज या सामन्याचा विचार केला तर. वेताळ स्फोट दलेपाडा संघाला सुरुवात चांगली झालेली आहे, परंतु षटकाचा अंत कसा असेल. सटीक लाईन लेंथवर गोलंदाजी होती आणि गुडलेन टू गुडलेन ज्यावेळी तुम्ही ऑफस्टम्पच्या अगदी लाईन पकडून गोलंदाजी करता त्यावेळी नेहमीच तुम्हाला यश मिळत असतं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला वाचायचं आहे तर मग एकतर परफेक्ट यॉर्कर, फुलिश लेन डिलिव्हरी आणि तदनंतर हा गुडलेन स्पॉट. बॉलर इथे तयार. अराउंड द स्टीम, अराउंड दी स्टंप हा बॉल आणि तदनंतर पहा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्ट्रॉंग ऍक्शन ज्यानं तैनात केल्या. अगदी 2 खेळाडू ज्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले, अपील देखील झाली आहे. चला पंचाचा कुठला सिग्नल नाहीये. आय थिंक चुकी केली अनिरुद्धनं. जर त्या ठिकाणी अंडरआर्म फेकी जरी केली असती तर आय थिंक चित्र वेगळं पाहायला मिळू शकलं असतं, परंतु अनिरुद्धनं मात्र त्या ठिकाणी रिक्स घेतली नाहीये. पंतांना काही रिक्समध्ये बरकत मिळते, परंतु आज ते दृश्य मात्र पाहिले नाहीये आणि दोन्ही फलंदाज आपापल्या कॉपिंग क्रीजमध्ये व्यवस्थित पोहोचले गेले. आय थिंक शुभम जाधव डेंजर एंडकडे येत होता, परंतु त्या ठिकाणी बचावला गेला. 42 धाबा, 42 फलकावरती सध्या आपण पाहतोय. बॉल तयार. इथे पहा अक्षरशः फर्निचर डिस्ट्रॉय केलं, यष्टी वाकवली आहे. फलंदाजाला परतावा लागणार आहे. सगळ्यात मोठा धक्का इथून मात्र फलंदाज बाद.
मिस्टर प्रज्वल back to the dugout. तिन्ही एष्ट्या तिथे मात्र दाखवल्या गेल्या प्रज्वल पाटील आणि त्या एष्ट्या मात्र इथे गोलंदाजाने उद्ध्वस्तले. परंतु एका बाजूला आपण जर शुभमचा खेळ पाहिला तर वन मॅन आर्मी 11 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केले. 34 वरती तो खेळ, तो वैयक्तिक धावसंख्या आणि सांघिक जर आपण पाहिली तर या ठिकाणी 42 धाव फलक्यावरती आतापर्यंत लागलेले आहेत. न्यू बॅटर इंटर होतोय, 4थ्या क्रमांकावरती आलाय मिस्टर प्रणितकडे सुद्धा मात्र टॅलेंट फार जास्त आहे. परंतु या षटकामध्ये अनिरुद्धचा मी या ठिकाणी कौतुक करेन. जबरदस्त मात्र या ठिकाणी वापसी त्याच्याकडून पाहायला मिळाली. 3 लिगल बॉल त्याने आतापर्यंत हाताळले, फक्त एकच धाव त्याने खर्च केलेली आहे. हो, इथे लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळत आहेत, दोन्ही आज समांतर दाखवत आहेत. वाईटच्या स्वरूपात एक धाव मात्र त्या ठिकाणी खर्च केले गेले. 43 फलकावरती लागल्या गेल्या. आज स्पर्धेचा पहिला दिवस रात्रीचा खेळ आपण या ठिकाणी पाहिला आणि सर्वांनी मात्र एन्जॉयमेंट केली स्पर्धा. आणि हेच अपेक्षित होतं आमच्या लाडक्या आयोजकांना, जो या स्पर्धेसाठी मेहनत केली त्या मेहनतीला आज यश मिळालेलं आहे. हो, जागेवरती पाहिलं तर टॅप मध्ये प्रयत्न, पुन्हा रनआउटची संधी. इथे डायरेक्ट हिट आणि फलंदाज त्याकडे प्रणित ला जावं लागेल डगआउटच्या दिशेनं. तिसरा धक्का लागतो टीम जय हनुमान वाहुली संघाला. नंतर निशाननं दुसरं षटक फेकलं, त्यानं देखील 18 धावा खर्च केल्या आणि आता अनिरुद्ध कमबॅक करून देत आहेत आपल्या संघाला, विशेषतः वेताळ स्पोर्ट्स दळेपाडा या संघाला. जबरदस्त अप्रतिम युवा टॅलेंट आणि आज या सामन्यामध्ये त्याने मात्र सादर केलाय. न्यू बॅटर एंटर होतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रणित बास झाल्यानंतर रोहित आलाय शुभमच्या सोबतीला. शुभम एका बाजूला पाहिले तर या ठिकाणी लढतोय, परंतु त्याला इतर फलंदाजांनी आता मात्र इथून साथ द्यावी लागेल. ओव्हर पिच स्टँड अँड डिलिव्हर. ओ माय गॉड, काय फटका केलाय. सरळ चेंडू लँडिंग झाले लॉंग ऑनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. कडक कडक कॅच. आयवा झेल दोन वाजून गेलेले आहेत, त्याच्यामुळे आता मात्र कॅन्सल असेल याची आपण नोंद घ्या. परंतु काय फाटका खेळला या ठिकाणी शुभमनं. आज खरोखरच प्रेक्षकांना मात्र या ठिकाणी मंत्रमुग्ध केलेला आहे. वैयक्तिक 40 वरती खेळतोय. 41 धाबा वैयक्तिक. अजून एक चांगला फटका, फुल टॉस. समोरच्या दिशेने मात्र ड्राईव्ह केला लॉंग ऑफला, डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतोय. सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि स्ट्राईक सुद्धा आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये शुभम जाधवकडे असणार आहे. आणि या सिंगलच्या माध्यमातून पाहिलं तर 50 धाबांचा टप्पा या ठिकाणी पूर्ण केला गेला. जबरदस्त मात्र खेळ आज वेताळ स्पोर्ट दलेपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. चला, ऐवाजेल पकडला आणि त्याच्यासाठी आपण देत आहोत कॅश प्राईज. संकेत दादा घोडविंद यांच्या माध्यमातून आज महेंद्रजी फाफे असतील, सचिन दादा घोडविंदे असतील, त्यांच्या माध्यमातून प्रत्येक ऐवाजेलसाठी आपण या स्पर्धेमध्ये 1000 रुपयाचं पारितोषिक देत आहोत. आणि हा प्रेक्षक खानिवली गाभाचा होता, हरकत नाही, सामना त्यांनी जरूर गमावला, परंतु इथून जाता जाता 1000 रुपये जरूर त्यांनी कमवले असं म्हणायला हरकत नाही. कलम्बोली के कैप्टन और बीसीसी के कैप्टन
चला वेताळ स्फोट दलेपाडा संघ आपण खेळ सुरू करा. शेवटचे 6 बॉल आणि या 6 बॉलमध्ये किती धावा जोडल्या जाणार जे हनुमान बाहुली संघाच्या वतीनं समोर पाहिलं तर या ठिकाणी शुभम आहे. ज्या शुभमने आतापर्यंत या ठिकाणी 14 चेंडूचा खेळ साकारला, 42 धावा इथे जोडलेल्या आहेत. आजच्या दिवसात आपण खेळ पाहिलं तर एकही अर्धशतकी इनिंग आज आलेली नाहीये, तर ती संधी असेल शुभम जाधवकडे की या स्पर्धेतील पहिली 50 तो इथे साजरी करू शकतोय आणि जरूर संधी आहे. अजून या डाबातील 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाज ऋषिकेशचा मात्र या ठिकाणी वापर केलाय. सध्या पाहू शकाल विद्यमान खासदार भिवंडी लोकसभेचे सुरजी म्हात्रे साहेब उर्फ बाळ्या मामा यांचा कटआउट या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न प्रिन्स मूवीच्या वतीने केला जातोय. पहिला बॉल ऋषिकेशचा आपण पाहतोय, पडल्यानंतर हलकाचा बाहेरला मात्र चेंडू निघतोय. चांगली सुरुवात निर्धावाने केली. अशाच प्रमाणे सुरुवात अनिरुद्धने केली होती, परंतु शेवटला पूर्णपणे षटकाराने त्या षटकाचं मात्र विश्लेषण बदललं गेलं. ऋषिकेशला मात्र पाहिली तर या ठिकाणी चांगली लाईन प्राप्त झालेली आहे पहिल्या चेंडूवरती. हो, इतर रिव्हर्सचा फटका बाहेर काढण्याचा प्रयत्न शुभमने केलाय. सलगचा दुसरा डॉट बॉल. जबरदस्त जबरदस्त मात्र या ठिकाणी चेंडूची हाताळणी सध्या आपण पाहतो ऋषिकेशच्या वतीनं. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर 50-50ला 3 अशी सध्या परिस्थिती आपण पाहत आहोत. जय हनुमान वाहुली संघाची. दरम्यान ज्ञानेश्वरजी भिशे त्यांच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये आम्हाला 2 व्हीलर प्राप्त झालेले आहे. त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आहे. त्यांच्या आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन, बक्षिसांचं वर्षाव आणि पाहू शकला या ठिकाणी आज चांगल्या प्रमाणे क्रिकेट या स्पर्धेमध्ये सर्वांना पाहायला मिळाला आणि उद्याही आपण हीच अपेक्षा करूया. उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस, रात्रीचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल. ओ अगदी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न शुभम नाही केला होता, परंतु टायमिंग प्रॉपर झुलला नाहीये. त्यामुळे पाहतो की सिंगल धाव कंप्लीट. दुहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज शुभम जाधव त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. बाहुली संघाला लागणार हा 4था धक्का, परंतु या ठिकाणी फार मोठी चुकी केली शुभमनं. संधी होती की एक मोठी इनिंग्स, आय थिंक पहिली 50 तो साजरी करू शकला असता, परंतु जर त्याची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एकटा लढला त्या ठिकाणी आणि या लढत असताना तब्बल 43 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. परंतु इथे ऋषिकेश काय गोलंदाजी साकारतो की हा एक्शन रिप्ले पहा कशा रीतीने मात्र फलंदाज शुभम त्या ठिकाणी बाद झाला. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा त्याने प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने मात्र यष्टी रक्षकाने मात्र कुठल्या प्रमाणे मिस्टेक केली नाहीये. योग्य वेळेवरती यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि डगआउट मध्ये सध्या पाहू शकला या ठिकाणी थोडाफार का होईना, परंतु सध्या रिलॅक्स मूड आहे सर्वजण. नो मॅटर एंटर होते मिस्टर अभि आणि अभि आता मात्र या ठिकाणी कशा रीतीने खेळ साकारण्याचा प्रयत्न करेल. 51 धाबा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. ऑफस्टमच्या खूपच बाहेरची लाईन गोलंदाजाने मात्र त्या ठिकाणी पीक केली आणि त्याच्यामुळे पाहतो की वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव इथे मात्र खर्च केलेले आहे. 52 52 धावा फलक्यावरती. मिस्टामिंग स्ट्रोक, चेंडू हवेत, परंतु फिल्डरचा मात्र त्या ठिकाणी चुकीचा अनुमान, परंतु फेकीला जबाब पाहायला मिळाली आणि आता मात्र पुन्हा या ठिकाणी हा निर्णय टीव्ही पंचाकडे सोपवलाय रनआउटसाठी. बीसीसी बोरिवली बड़गा के कैप्टन मित्रांनो उद्या सकाळी आपण 12:30 वाजता फॉर्मॅटला सुरुवात करणार आहोत. पहिला सामना विकी स्पोर्ट कुकसे विपक्ष शिवशक्ती कोशिंबी. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण योग्य वेळेवरती पोहोचायचं आहे. दुसरा सामना तलोली स्पोर्ट तलोली विपक्ष श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा आणि टीव्ही पंचाचा निर्णय सध्या आपण पाहतो या ठिकाणी चेक केला जातोय, कारण प्रत्येक धाव ही फार महत्वपूर्ण असते. इट्स आउट.
उद्या तिसरा सामना असेल ए स्पोर्ट आर्दोली विपक्ष अल्पते ए. चौथा सामना असेल कुरुन स्पोर्ट अर्थात वैभव पाटील यांचा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल अमर स्पोर्ट कासने संघाच्या विरोधात. चौथा सामना सरस्वती स्पोर्ट खालिंग विपक्ष एस के स्पोर्ट गावदेवी सापे. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल आई एकविरा स्पोर्ट भादाने विपक्ष चोरोबा स्पोर्ट वाशेरे. आणि दुसरी फेरीतील सामन्यामध्ये आई गावदेवी सोरगाव बस संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहेत. म्हणजे उद्याचा जो लॉट्स आहे पीटीसी मधील सर्वात टॉपचे संघ तुम्हाला उद्याच्या लॉट्समध्ये खेळताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. फलंदाज बाद आणि आता नवीन फलंदाज या ठिकाणी पाहू शकाल 7व्या क्रमांकावरती आलाय प्रसाद. जबरदस्त गोलंदाजी सध्या या स्लॉग ओव्हरमध्ये पाहिली. वाईट जॉर्कर जाग्यावर खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू आणि बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. निर्धावने चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर 53. आणि आता पहिल्या डाबातील हा शेवटचा बॉल आता मात्र ते शिल्लक असेल. म्हणजे मागील 2 षटकाचा विचार आपण केला तर वेताळ स्पोर्ट दलेपाडा संघानं जबरदस्त कमबॅक केलाय. शेवटचा बॉल आणि इथे आलाय डॉट. जबरदस्त मात्र या ठिकाणी बाउन्स बॅक. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या पाहिली आपण जय हनुमान वावळी संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना 53 जोडल्या आणि विजयासाठी 54 धावांची गरज असेल. तर जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. दोन्ही संघ सज्ज आहेत. एका बाजूला बीसीसी बोरिवली आणि अगेन्स्ट संघ असेल आई गावदेवी कलंबोली. आणि टॉस आता मात्र तिथे संपन्न करतील आमचे सहकारी समालोचक सिद्दीक भावे सर. ओव्हर टू यू टॉस बॉक्स. थँक्यू. धन्यवाद. कॉमबॉक्स देवा पारदी और मंगेश पारदी जी से रिक्वेस्ट है कि आपके हाथों से हम टॉस कर रहे हैं. माजी शेख और कलम्बोली के कैप्टन संकेत ढोले. मोहतरम फयाज शेख से रिक्वेस्ट है आपको जुड़ जाना है. प्लीज प्लीज आइए. सिक्का आपको पता है ढोले ट्रॉफी चर्चा और एक तरफ ढोले भी. यस टॉस को जीता है बीसीसी ने. ये कोल्ड ड्रिंक और कैप टॉस विनर कैप्टन को देते हुए बहुत धन्यवाद हमसे जुड़ने के लिए. सिर्फ समय कम है. निर्णय बताइए. टॉस जीता है. बैटिंग करेंगे. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. बीसीसी वन द टॉस, इलेक्टेड बैट फर्स्ट. बैक टू द कॉम बॉक्स. थँक्यू. तुम्ही पाहताय एस जी स्पोर्ट्स डोहळे आयोजित डोहळे ट्रॉफी 2026. अत्यंत बहारदार आणि तितकाच दिमागदार सोहळा. विजयाकरता 54 धावसंख्येची गरज आहे. 54 रन्स नाउ रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम वेताळ स्पोर्ट्स दळेपाडा. जय हनुमान वाहुली संघ इथे मात्र संघर्ष जरूर झाला त्यांच्या माध्यमातून. परंतु अंतिम टप्प्यात ज्या अपेक्षेनं इथे धावा येणं गरजेचं होतं त्या धावा मात्र इथे येऊ शकल्या नाही. त्यामुळे धावसंख्येला पूर्णतः लगाम लावलाय. काहीशे चेंजेस इथे केल्या जात आहेत. रणनीती स्ट्रॅटेजीज बनवल्या जात आहेत. आणि उत्तरार्धाच्या सुरुवातीलाच तुम्हाला निश्चितच इथून जे चेसिंग ज्याला सुरुवात होणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रज्वल. 2 धुरंधर क्रीडांगणाच्या आतमध्ये फलंदाजी करता.
त्यांना फलंदाजी केली आहे. गोलंदाज शुभमच्या विरोधात त्यांना आक्रमण चढवायला सुरुवात केली आहे. बॉल तयार. आणखीन एक धमाका. इथे मात्र बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधून. चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे. दमदार स्ट्रोक. चेंडू षटकारात कन्वर्ट केलाय. थँक्यू. पंधरा चेंडू आणि 25 धावा. उर्वरित या षटकातील 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. का बॅटिंग करतोय फलंदाज विवेक. म्हणजे वेताळ स्पोर्ट्स दळेपाडा या संघाचा जर आपण विचार केला आता तर विवेकचं जे प्रतिनिधित्व आहे ते या संघाला कमबॅक करून देताना निश्चितच मोठं योगदान हा खेळाडू इथून मात्र देतोय. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस होता. खाली राहिला अपेक्षेपेक्षा आणि तदनंतर इथून मात्र यष्टीरक्षकानं जी केली चुकी ती परावर्तित होते. या धावसंख्येच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या आकड्यावरती. पहिलं षटक जे आपण पाहिलं प्रज्वलनं फेकलं त्यामध्ये त्यानं धावा खर्च केल्या 16 आणि शुभम आता दुसरं षटक टाकतोय ज्यामध्ये त्यानं 4 चेंडूचं डिलिव्हर्जन यशस्वी केलंय आणि त्यानं धावा खर्च केल्यात आतापर्यंत त्या मात्र 14. आदरणीय विकीदादा पाटील यांच्या वतीनं 3 सलग षटकार आले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथून देण्यात येईल. प्रॉपर ब्लॉक. येस बंधू सचिन दादा गोडबिंदे तदनंतर सन्माननीय विकीदादा पाटील यांच्या वतीनं ही पारितोषिक आहेत. पारितोषिकांची आज इतका वर्षाव झाला या मैदानाच्या आतमध्ये की असं वाटलं हा स्पर्धेचा पहिला नाही तर शेवटच्या दिवसाच्या मोठ्या चुरशीच्या लढती सुरू आहेत की काय. आणि तसंच टफ क्रिकेट क्रीडांगणाच्या आतमध्ये डोहोळेच्या या क्रीडा नगरीनं इथे मात्र दाखवलंय. चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय तो 5. संघाची टोटल पोहोचली 30 या आकड्यावरती. बॉल तयार. या षटकातला पुढचा बॉल ओव्हर दी स्टम्प्स. ओव्हर पिच होता त्याला पाठवलंय लॉंग ऑन मध्ये. खेळाडूला बीट करत बॉल चाललाय सीमारेषे पलीकडे. इट्स ओव्हर द रोप. बॉल चाललाय चौकारा करता. इथे चौकार 4 धावा आणि याच चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली आहे 34 या आकड्यावरती. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. 12 चेंडू आणि 20 ची रणनीती इथून मात्र सजवावी लागणार आहे. प्रतिस्पर्धी वेताळ स्पोर्ट्स दळेपाडा इथे मात्र संघर्ष करतोय या सामन्याला विजयश्री प्राप्त करण्याकरता. निश्चितच या स्पर्धेला सक्सेसफुल करण्याकरता मेहनत आहे. प्रत्येकाचीच मेहनत आहे. आपण आदरणीय सचिनदादा गोडबिंदे यांचं या स्पर्धेकरता मोलाचं आणि मुख्य योगदान आपण पाहिलं. तदनंतर सन्माननीय निलेशजी गोडबिंदे साहेब असतील, सन्माननीय रुपेशजी जाधव साहेब असतील, तुकारामजी गोडबिंदे साहेब असतील, संकेतजी गोडबिंदे असतील, दानिशजी शेख साहेब असतील, सुनीलजी घरत आणि योगेशजी मगर. SG ग्रुपची अत्यंत अफाट आणि अचाट मेहनत. 2525 ग्रुप आणि RJ ग्रुप तथा ग्रामस्थ मंडळ डोहोळे सगळ्यांची मेहनत एकवटल्यानंतर हा क्रिकेटचा महाकुंभमेळा ही क्रिकेटची महाजत्रा आपल्याला इथे संपन्न होताना दिसते. पहिला दिवस आहे आजचा या स्पर्धेचा आणि कुठेच कसर डोळेकरांनी मात्र इथे ठेवलेली नाही. नवीन गोलंदाज मिस्टर संदीप पाटील गोलंदाजी मार्कवर आला. 12 चेंडू 20 ची लढत आहे. 12 चेंडू आणि विजयाकरता 20 धावसंख्येची गरज आहे. अगदी 54 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. 34 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्या. टाइम लिमिट आहे. ऑफिशियली अंपायर्सला विनंती आहे की गिव्ह देम स्ट्रिक वॉर्निंग. तंबी द्या डायरेक्ट. चला उर्वरित 2 षटकं आणि विजयाकरता बरोबर 20 या धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार. संदीप पाटील. तिसऱ्या षटकाला इथून प्रारंभ होतोय. अप्पर एंडला फलंदाज मिस्टर विवेक दळेपाडा संघाचं प्रतिनिधित्व करतोय. पहिलाच बॉल इथे फटका फसलाय परंतु चेंडूचं लँडिंग नो मॅन्स लँड मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला जिथे क्षेत्ररक्षक विरहित जागा होती तिथून मात्र धावा कनेक्ट केल्या गेल्या. आता 2 आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे 36 या धावसंख्येवरती. 36 धावा.
ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 11 चेंडू इथून शिल्लक आहेत. विजयाकरता 18 या धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार. इथे मात्र पहा फटका दर्जेदार सजवलाय. बॉल चालला स्क्वेअर लेगला. अक्षरशः क्रीडांगणाला आग लावत चेंडू निघून जाईल. सीमारेषे पलीकडे आलाय. दमदार चौकार. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने संघाची टोटल पोहोचली 40. ट्रॉफी हॉल अँड गिफ्ट सेंटर निश्चितच शॉप नंबर 4 रायगड गॅलेक्सी सुरेखा क्रिटिकल हॉस्पिटलच्या समोर उल्हासनगर. आपला मराठी उद्योजक रचलजी जाधव आणि निश्चितच दुखापत झाली आहे त्या खेळाडूला. चाळीस धावसंख्या धावफलकावर आहे. 2 चेंडूंचा खेळ संपला. सँडी पाटील जो गोलंदाजी करतोय 54 या धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. वेताळ स्पोर्ट्स दळेपाडा हा संघ इथून संघर्ष करतोय. 10 चेंडू शिल्लक आणि विजयाकरता 14 या धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू विजयाकरता 14 धावा. डोहोळे ट्रॉफीचा हा डोलारा अगदी अत्यंत दर्जेदार असं आयोजन. अजून एक सामना जो बाकी आहे, अजून एक लढत जी शेष आहे, त्यामुळे त्या अनुषंगानं आपल्याला थोडंसं स्पीडअप करावं लागेल. बरोबर 2:32 झाली आहेत. सँडी पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे फलंदाजीचा कारनामा विवेक मात्र अप्रतिम कामगिरी सजवत असताना दळेपाडा संघाचं प्रतिनिधित्व करत असताना बॉल तयार. फटका चांगला आहे. ओव्हर दी हेड ऑफ दी बॉलर सिली मिड ऑफला. क्षेत्ररक्षक 38च्या बंदिस्त वर्तुळात आतमध्ये तैनात आणि त्याला परतावं लागणाऱ्या फलंदाजाला मिस्टर विवेक ज्याचा प्रवास इथून मात्र क्षमवला गेलाय. बॅट्समन आउट. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो.
मध्ये ज्या हनुमान वाहुली संघाने इथे कंबर कसायला सुरुवात केली आहे. पलटवार केला योग्य वेळी. विवेकला त्यांनी परतीचा प्रवास करायला लावला. नवीन फलंदाज आणि क्लायमॅटिक कंडिशन्स इथून मात्र हा सामना परताव्याची साध. खरं तर जय हनुमान वाहुली पुन्हा इथून कमबॅक करेल का, हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. हिमतीनं लढावं लागणार आहे. अगदी आपण बऱ्याचदा म्हणतो की कोणी वळून पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं काही अडलं नाही. शेवटी पानांनीही साथ सोडली परंतु पठ्ठ्यानं बहरणं सोडलं नाही. ते काम इथे प्रत्येक खेळाडूला करावं लागणार आहे. तुमच्या हिमतीचा आणि किमतीचा अंदाज हा प्रतिस्पर्ध्याला सुपर बॉलिंग इट्स अ कमबॅक बाय टीम जय हनुमान वाहुली. इथून मात्र संघर्ष करतोय. आता समीकरण पुन्हा बदलली आहेत. 8 चेंडू आणि विजयाकरता बरोबर 14 या धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू आणि 14 धावा. निर्णायक क्षणी ज्या पद्धतीनं सँडी पाटीलनं केलेला कमबॅक इथून मात्र वाहुली संघाकरता फार महत्वपूर्ण ठरतोय. प्रॉपर ब्लॉक आणि पहा इथे इट्स अ इन्व्हॉल्वमेंट ऑफ द बॅट. या फटक्यामध्ये बॅटची इन्व्हॉल्वमेंट होती असं पंच देखील दर्शवतात. एक सिंगल जी कनेक्ट होईल. सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 41. आता समीकरण पुन्हा बदललंय. इक्वेशन 7 balls are there and 13 runs required to win this match. 13 धावसंख्येची अजूनही गरज आहे. सँडी पाटीलनं तिसऱ्या षटकात लावलेली ताकद इथून मात्र त्यांना धावा खर्च केल्यात आतापर्यंत फक्त 6. 5 बॉलचं डिलिव्हर्जन संपुष्टात आणलंय आणि VS स्पोर्ट्स अर्थातच वेताळ स्पोर्ट्स दळेपाडा इथून मात्र थोडासा त्यांना देखील लढावं लागणार आहे. रणसंघर्षाची ठिणगी इथे या क्रीडांगणावरती पेटवावी लागणार आहे. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. इथे पहा हलक्या हातानं सॉफ्ट हँडचा वापर करत टेक्निकली हलक्या हातानं कॉपीबुक स्टाईल बॉलला खेळ. एक्स्ट्रा कव्हर मधून एक सिंगल कनेक्ट झाली. एंड ऑफ दी 3rd ओव्हर. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 42 या आकड्यावरती. विजयाकरता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 12. 6 चेंडू 12 धावा. अत्यंत निर्णायक सामना आणि या निर्णायक सामन्यामध्ये शेवटचं षटक कोणाच्या हाती दिलं जाईल. कारण असं म्हणतात जी तलवार रणांगणात लढते तीच तलवार सुवर्ण तख्ताला. खरं तर तो सगळ्यात मोठा सुवर्ण तख्ताचा दागिना ठरू शकतो आणि ते काम इथून कोणता खेळाडू करणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निशांत आलेत ज्यांच्यावर विश्वास दाखवला गेलाय. याआधी देखील त्याच निशांतकडनं केली गेलेली अत्यंत चांगली गोलंदाजी परंतु या आधीच्या सामन्यात थोडासा महागडा देखील ठरला होता. पुन्हा कमबॅक करायची एक संधी निशांतला संघानं दिली आहे. ग्रामीण क्रिकेट हा टेनिस बॉल क्रिकेट मधला सगळ्यात सक्सेसफुल फॉर्मॅट आहे. त्याचं कारण आहे इथले खेळाडू कधीच हे पैशा करता खेळत नाही तर इथले खेळाडू नेहमीच खेळत असतात. ते मात्र फक्त आणि फक्त स्वतःच्या गावाच्या प्रतिष्ठेकरता आणि त्याच क्रीडांगणाच्या आतमध्ये ते ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट तुम्ही पाहतात जिथे गावाच्या प्रतिष्ठेची लढाई सुरू आहे. या स्पर्धेकरता भरपूर मोठी अगदी मी तर म्हणेन की या स्पर्धेचा अगदी जो लेखाजोखा या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार आदरणीय सचिनदादा घोडविंदे, निलेशदादा घोडविंदे, रुपेशदादा जाधव आणि तुकारामजी घोडविंदे साहेब. मेहनत आहे प्रत्येक आयोजकाची आणि मनापासून केलेली मेहनत ही यशामध्ये सत्यवत स्वप्नात उतरते आणि तेच सध्या इथे प्रात्यक्षिक देखील आपल्याला पाहायला मिळालंय. 6 चेंडूत जर 6 षटकार कोणत्याही फलंदाजाने ठोकले तर 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय सचिनदादा घोडविंदे यांच्या वतीने दिलं जाईल. वळूयात आपण मैदानाच्या आतमध्ये. बॉलर देखील सज्ज आहे. शेवटचं षटक 6 बॉल 12चा सामना. पहिलाच बॉल चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड. शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू तिथं अनुपस्थित. एक सिंगल इथून कनेक्ट केली जाईल आणि उर्वरित चेंडू आता शिल्लक आहेत ते 5. विजयाकरता 11 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू 11 धावा. इट्स अ थ्रिलर. आज सिद्दीक सर एकही सामना असा झाला नाही. फक्त एक मॅच वगळली आपण BC4 ची भिवंडी सिटीची. एक सामना जर दुसरा वगळला आपण तर सगळे सामने हाय व्होल्टेज मुकाबले पाहायला मिळाले. अगदी पैसा वसूल मॅचेस. बॉल तयार. शेवटचे 5 बॉल शिल्लक. विजयाकरता अजूनही 11 या धावसंख्येची गरज आहे. रोमहर्षक प्रदर्शन म्हणजे खरं तर जे हृदयविकाराशी संलग्न आहेत त्यांनी अशाच लढती पाहू देखील नाहीत.
इथे गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल, पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न. हा बॉल चालला बॅकवर्ड लेग स्लिपचा खेळाडू ट्रॅक करतोय बॉलला. एक सिंगल अत्यंत वेगाने कनेक्ट केली आहे. सिंगल डबल न इथून मात्र प्रेशर आणि प्रेशर क्रिएट होईल. या सिंगलच्या सहाय्यानं समीकरण बदललंय. 4 चेंडू विजयाकरता 10 धावसंख्येची गरज आहे. पूर्णतः वातावरण सिद्दीक सर थंड आहे आणि त्या वातावरणाचा प्रभाव जो आहे तो या मॅचवर देखील आपल्याला जाणवायला लागलाय. त्यामुळे इथून फक्त आणि फक्त फलंदाजांना मल्टी स्ट्रोक जर एक्झिक्यूट केले तरच हा सामना इथून विजयश्री प्राप्त करणं शक्य आहे. अन्यथा मग गोलंदाज निशांत या मॅचवर इथून हवी ठरताना देखील दिसतोय. बॉल तयार. पुन्हा एकदा टीम वाहुलीचं प्रतिनिधित्व करत असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निशांत. या षटकातले शेवटचे 4 चेंडू विजयाकरता 10 धावसंख्येची गरज. प्रॉपर ब्लॉक, हे क्षेपणास्त्र आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन, बॅट्समन आउट. इट्स OUT. फलंदाज बाद. महत्वाच्या क्षणी वार केला फलंदाज निशांत या सेनापतीनं आणि इथून 3 चेंडू आता शिल्लक आहेत. विजयाकरता बरोबर 10 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू आणि 10 धावा. नवीन फलंदाज क्रीडांगणावरती दाखल होतोय. साजन आलेत, जे खरं तर वेताळ स्पोर्ट्स दळेपाडाला इथून पुन्हा एकदा टेक ऑफ देतील का? आता खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूला विचार करायला भाग पाडलंय गोलंदाज निशांतनं. महत्वाच्या क्षणी केलेली काटक गोलंदाजी, क्वालिटी बॉलिंग, पोटेन्शियली ही ऑलरेडी प्रूव्ह हिमसेल्फ. गोलंदाज तयार. शेवटचे 3 बॉल विजयाकरता 10 धावसंख्येची गरज आहे. 1 मोर डॉट बॉल. ये है जलवा. टीम वाहुली, जय हनुमान वाहुली, आणि ज्याच्या नावानं संघ खेळतोय संकट मोचकाच्या, तो संकट मोचक म्हणून आता ठरतोय निशांत. शेवटचे 2 चेंडू आणि विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 10. दळेपाडा संघ पूर्ण स्क्वाड आपण खेळाडू कक्षामध्ये बसून घ्यायचा, अन्यथा पेनल्टीचा सामना देखील आपल्याला करावा लागू शकतो. इथे बॉल तयार. अत्यंत महत्वपूर्ण लढत. फटका चांगला आहे ऑन साइडला 2 खेळाडूंच्या गॅप मध्ये. दोस्तों, ये क्रिकेट का खेल काफी खतरनाक होता है. पल में राजा तो पल में भिकारी भी बना देता है. इथे आलाय दमदार चौकार. 1 चेंडू आणि गोल्डन षटकाराची गरज आता. वेताळ स्पोर्ट्स दळेपाडा या संघाला प्रतिस्पर्धी जय हनुमान वाहुली या संघाच्या विपक्षात लढत असताना 1 चेंडू आणि कंपल्सरी षटकाराची गरज आहे. कदाचित आधी गमावलेले निर्धाव चेंडू आता खरं तर त्याचं प्रायश्चित्त काय हे दाखवणारी ही क्षणचित्र आहेत. 1 चेंडू कंपल्सरी षटकाराची गरज आहे. धगधग प्रत्येकाच्या मनामध्ये खरं तर ती धडकी भरवणारा हा प्रसंग आहे. 1 चेंडू विजयाकरता कंपल्सरी 6 धावसंख्येची गरज आहे. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. म्हणून तर तुम्हा आम्हा सर्वांना या क्रिकेटच्या खेळानं वेड का लावलं. कदाचित अशी क्षणचित्र आणि तो गोल्डन षटकार जर इथून आला तर कदाचित आज या साजन धुरंधरला सगळे दडेपाडाकर इथून डोक्यावर घेऊन नाचतील. 1 चेंडू कंपल्सरी 6 धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार. इथे व्हाईट बॉलचा सिग्नल. मॅच में ट्विस्ट. 1 चेंडू कंपल्सरी 5 या धावसंख्येची गरज आहे. 1 चेंडू आणि कंपल्सरी 5 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. काय मुकाबला रंगलाय. ही शेवटची ऑफिशियल सूचना आहे दळेपाडा संघाकरता. सगळ्या खेळाडूंनी आपल्या जागी बसून घ्यायचं आहे. आयोजकांकडनं जी सूचना माझ्यापर्यंत येते ती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. गोलंदाज तयार. इथे पहा, अत्यंत शेवटच्या अंतिम टप्प्यात रोखलं बॉलला. जबरदस्त मॅच आणि काल लढले दळेपाडाकर देखील. त्यांना सलाम. अपयश जरी आलं तरी देखील मी म्हणतो की विझलो आज जरी मी
हा माझा अंत नाही पेटेन पुन्हा उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. दळे पाडाकर आजचा प्रवास इथं जरी संपला असला तरी सुद्धा काय संघर्ष केला आणि या मॅचचा सुपर हिरो ठरलाय. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड ज्या खेळाडूच्या नावे जातो शुभम. या आपण त्यानं 17 चेंडूंमध्ये ठोकल्या 43 धावा. तो शुभम जाधव ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब विजेता. चला आपण त्याला मंचावर आमंत्रित करूयात आणि त्याला दिलं जाईल या स्पर्धेच्या निमित्तानं एक अत्यंत सुंदर आणि आकर्षक अशी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. तदनंतर मैच के बाद कुछ मीठा हो जाए याकरता पेस्ट्री, तदनंतर कॅप देखील दिली जाईल आणि स्वीट बॉक्स, तदनंतर काही गिफ्ट हॅम्पर्स देखील आहेत. तर ते सर्व पारितोषिक स्वीकारण्याकरता आपण शुभमला इथे आमंत्रित करतोय. शुभम या आणि ही पारितोषिक वितरित करण्याकरता चला शुभम जाधव ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सँडी पाटील ठरतो या मॅचचा सुपर हिरो. सँडीला आपण आमंत्रित करूयात, त्याला दिलं जाईल हॅपी पीज. तदनंतर एक ऑरेंज कॅप पॅशन हाऊस ब्रँड पार्टनर. तदनंतर हॅपी पीज अनिकेतजी पालवी यांच्या वतीनं ती कॅप देण्यात आली आहे. लंबोदर कनेक्शन, तदनंतर पेस्ट्री देखील इथून देण्यात आली आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मोमेंटो, एक स्वीट आणि या सगळ्या पारितोषिकांना सन्माननीय सचिनजी गोडविंदे यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण ती मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी इथून प्रदान करायची आहे. आदरणीय सन्माननीय सचिन दादा गोडविंदे इथून मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी त्या खेळाडूला प्रदान करतायत. या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार. तदनंतर सन्माननीय संकेतजी गोडविंदे यांच्या वतीनं इस मैच के बाद कुछ मीठा हो जाए याकरता केक पेस्ट्री आणि स्वीट देखील. तदनंतर लंबोदर फॅशन हाऊस या स्पर्धेचं ब्रँड पार्टनर, त्यांच्या वतीनं जी कॅप आमच्यापर्यंत पोहोचली आहे. हॅपी पीज इथून आमचं एक मान्यवर प्रदान करत असताना त्या खेळाडूला एनर्जी ड्रिंक आणि त्यांच्याच शुभ हस्ते कॅप देखील. ही कॅप आपण परिधान करून पुढच्या मॅच मध्ये सगळ्या घालायची आहे, खेळायचं. ही तुम्हाला मनपूर्वक नम्र विनंती. आणि यानंतर आपण जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये जो मोठा थ्रिलर सुरू होतोय त्या मॅचची जशी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण जोडले जाऊ आणि आमच्या सोबत सिद्दीकजी बावे सर देखील जोडले जातील. थँक्यू. धन्यवाद निखिल वाकले जी, बहुत ही मधुर आवाज़. बाईं और आप देख सकते हैं मिस्टर भादोड़कर, मिस्टर फुरकान खुटे, साथ में सलमान शेख. सभी का हार्दिक स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. खेल की शुरुआत मध्य रात्रि में, लगभग हम कह सकते हैं कि सुबह के पहले पहर में ये मुकाबला गावदेवी स्पोर्ट कलम्बोली और बीसीसी बोरियोली पड़गा. बीसीसी बोरियोली पड़गा ने टॉस जीता है, पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया है. दोनों 12वें खिलाड़ी हमसे जुड़ते हुए वेलकम. गेंदबाजी में कलम्बोली ने सुजीत को मोर्चे पर की और क्या एंजॉयमेंट रहा है. जबरदस्त टूर्नामेंट आणि सगळे मॅचेस देखील चुरशीच्या पाहायला मिळाला. हाय वोल्टेज मुकाबले. पहली गेंद सुजीत शाहिद खान के लिए. समय में कॉपरेट करना है दोनों टीमें.
पहली गेंद के साथ शॉर्ट गेंद बैकफुट